राज्यात मागील काही महिन्यांपासून बीड जिल्हा चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा प्रकाशझोतामध्ये आली. त्यानंतर बीडचे पोलीस अधीक्षक पद नवनीत कावत यांच्यासारख्या कडक पोलीस अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आलं. त्यांनी पोलीस यंत्रणेत काही महत्त्वाचे निर्णय घेतले. कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने कडक पावले देखील उचलली. दरम्यान जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या बदलीची मागणीही सातत्याने होत होती. अखेर 22 एप्रिल रोजी राज्याच्या मुख्य सचिव यांच्या सहीने राज्यातील 5 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर करण्यात आल्या. त्यातच चंद्रपूर जिल्हा परिषदेचे CEO विवेक जॉन्सन यांची बीडचे नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. विवेक जॉन्सन हे केरळच्या मलप्पुरम जिल्ह्यातील असून 2014 मध्ये त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर नागरिक सेवेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. 2016 मध्ये त्यांनी भारतीय महसूल सेवेत प्रवेश केला आणि 2 वर्षांनंतर 2018 मध्ये IAS सेवेत सामील झाले. वयाच्या अवघ्या 31व्या वर्षी त्यांनी महाराष्ट्र केडर मिळालं. ते सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून यवतमाळमध्ये कार्यरत होते आणि ऑक्टोबर 2022 मध्ये चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला. चंद्रपूरमध्ये त्यांनी अनेक अभिनव उपक्रम राबवले. त्यामध्ये बघितलं तर विज्ञान आणि खेळाविषयी ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण व्हावी यासाठी 28 ओपन सायन्स पार्क्स उभारले गेले, तर 75 क्रीडा संकुले देखील बांधण्यात आली. मिशन सक्षम या उपक्रमाअंतर्गत त्यांनी विद्यार्थ्यांना खगोलशास्त्राची ओळख करून देणाऱ्या कुटुंब दुर्बिणींपासून ते शास्त्रीय उपकरणांपर्यंत संसाधनं उपलब्ध करून दिली. त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांना राज्य शासनाकडून अनेक पुरस्कार देखील मिळाले. त्यामध्ये एकात्मिक बालविकास सेवा विभागाचा पुरस्कार व केलेल्या कामांची सर्वत्र प्रशंसा झाली. आता बीड जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पदाची सूत्र त्यांनी स्वीकारली आहेत. त्यांच्यापूर्वी अविनाश पाठक यांच्यावर विविध आरोप होते. प्रशासनात कठोर निर्णय घेण्याऐवजी लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली काम केल्याचा आरोप त्यांच्यावर लावला जात होता. त्यामुळे त्यांच्या बदलीची मागणी अधिक तीव्र झाली. या पार्श्वभूमीवर विवेक जॉन्सन यांच्यासारख्या शिस्तप्रिय, कर्तबगार आणि नव्या दृष्टिकोनाचा अधिकारी बीडला लाभणं या जिल्ह्यासाठी एक सकारात्मक बदल ठरू शकतो. त्यांच्या कार्यपद्धतीकडून बीडकरांची अपेक्षा मोठी आहे. गुन्हेगारीला लगाम घालणं, प्रशासनात पारदर्शकता आणणं आणि शिक्षण, क्रीडा, विज्ञान या क्षेत्रामध्ये नवचैतन्य निर्माण करणं ही त्यांच्यासमोर प्रमुख आव्हानं असतील. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? विवेक जॉन्सन बीडसाठी गेम चेंजर ठरतील का? आपले मतं खालील कमेंटमध्ये जरूर कळवा.